नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। नवरात्र चालू आहे आणि नवरात्रमध्ये सगळेजण जे आहे देवी आईची प्रार्थना करत असतात, मने भावाने सेवा पूजा करत असतात आणि आपल्या सर्वांना वाटत असते की देवी आईने आपल्याला काही ना काही संकेत द्यावे, जेणेकरून आपली पूजा देवी आईपर्यंत पोहोचली आहे की नाही ते आपल्याला कळावे। त्यासाठी काही असे संकेत जे असतात ते देवी आई देत पण असते आपल्याला। ते कोणते संकेत आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत। जेव्हा आपण कोणतीही पूजा करत असतो किंवा प्रार्थना करत असतो किंवा मंत्र उच्चारण करत असतो किंवा पाठन करत असतो, तेव्हा जे आहे देवी आई सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जर वास करत असले तर हे 5 संकेत जे आहेत ते आपल्याला येत असतात। प्रत्येकाला काही ना काही संकेत येतच असतो। जर तुम्ही श्रद्धेने भावनेने पूजा करत असाल, अर्थातच देवी आई कोणत्या ना कोणत्या अर्थाने आपल्याला सांगत असते की मी तुझ्या सोबत आहे। तर सगळ्यात पहिला संकेत म्हणजे असा असतो की बघा, आपण जेव्हा एखादं पारायण करत असेल किंवा मंत्र वगैरे म्हणत असेल तर अचानक आपल्या डोळ्यामध्ये जे आहेत ते अश्रू येत असतात किंवा डोळ्यामध्ये पाणी येत असते। हा संकेत असतो की देवी आई जी आहे माता राणी आपल्या सोबत आहे असा याचा संकेत ठरत असतो। त्याचबरोबर दुसरं जे संकेत आहे ना ते म्हणजे रात्री अचानक आपल्याला झटका बसतो किंवा अचानक आपले डोळे उघडतात। हा सुद्धा संकेत आपल्याला असं सांगत असतो की देवी आई काही ना काही आपल्याला शुभ संकेत जे आहे ते देत असते। तिसरा संकेत असा असतो की सुगंधित द्रव्याचा वास येणे, जसे की बघा उदबत्ती असो, धूपबत्ती असो, अगरबत्ती असो किंवा मग अचानक चमेलीच्या फुलांचा वास असो, आपल्या घरामध्ये जर आपण फुलं वाहलेली असेल त्याचा वास असो किंवा मग बाहेर अचानक असे कुठे झाड वगैरे नसते आणि अचानक आपल्याला असा सुंदर सुगंध जे आहे ते येत असो, अत्तरचा असो किंवा मग कोणताही असा एखादा वास जो आपण याआधी घेतलेला नसतो आणि अचानक तो आपल्याला यायला लागत असेल तर अर्थातच देवी आईचा हा संकेत समजला जातो। आणि अर्थात चमेलीच्या फुलांचा जर सुगंध आपल्याला येत असेल, घराजवळ कुठे झाड वगैरे नसेल तरी अचानक आला असेल तर हा खूप शुभ संकेत जे आहे तो मानण्यात आलेला आहे की देवी आईचा आपल्या घरामध्ये जे आहे ते वास मानला जातो। आता चौथं जे आहे बघा, नवरात्रीमध्ये जे आहे लहान मुलगी आपल्या घरात येणे, म्हणजे कधी आली नसेल आणि नवरात्रीच्या वेळेस जर तुम्ही श्रद्धेने पूजा वगैरे करत असाल तर अचानक लहान मुलगी येणे किंवा मग स्वप्नामध्ये लहान मुलीने लाल वस्त्र परिधान केलेले असले किंवा लाल कपडे तुम्हाला दिसत असतील तर अर्थातच देवी आईचं हे स्वरूप मानण्यात येते। कन्यापूजन अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे। नवरात्रीची तुम्ही उपवास करत असाल किंवा कोणतीही पूजा विधी करत असाल तर कन्यापूजन हे करावं असं आपल्या नवरात्रीमध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्याचबरोबर 5वा संकेत म्हणजे असा असतो की आपण जेव्हा अखंड दिवा लावत असेल किंवा मग साधासुद्धा जर दिवा लावत असेल तर त्यामध्ये फूल तयार होत असते। अनेक प्रकारचे फुलं तयार होत असतात, त्यामध्ये चंद्रकोर तयार झाली असेल किंवा मग विविध फुलं तयार होत असतील तर अर्थातच हा देवीचा संकेत असतो, शुभ संकेत असतो की देवीचा आपल्या घरामध्ये वास जे आहे तो झालेला आहे असा संकेत आपल्याला मिळत असतो। त्याचबरोबर 6वा संकेत असा असतो की बघा, तुम्ही पूजा वगैरे करत असताना जर गाय तुमच्या दरवाज्यात येत असेल किंवा घराबाहेर येत असेल तर अर्थातच असं सांगितलं जातं की असं म्हणतात की देवी आई ज्या घरामध्ये वास करत असते त्या घरामध्ये तिची बहीण कामधुनू जी आहे ती येत असते, म्हणून गाईला सुद्धा खूप महत्त्वाचं जे आहे शुभ संकेत आपण मानू शकतो। आता 7वा संकेत असा असतो की मधमाशी। नवरात्रीच्या वेळेस जर तुमच्या घरामध्ये मधमाशी येत असेल तर अर्थातच हे सुद्धा आपल्या जे आहे दुर्गा माता आपल्या घरामध्ये आहे याचा संकेत मानला जातो। नवदुर्गेचे सेवेसाठी सेविका म्हणून ओळखली जाणारी मधमाशी जी आहे ती असते असं म्हटलं जातं। आता 8वा संकेत म्हणजे अखंड दिवा तुम्ही जेव्हा लावत असता तेव्हा तीव्र स्वरूपामध्ये जळत असेल, म्हणजे की त्याची जी ज्योत असेल ती अगदी छान पद्धतीने तीव्र स्वरूपात दिसत असेल तर हा सुद्धा माता दुर्गेचा जे आहे संकेत मानला जातो। त्याचबरोबर पुढचा संकेत आपला असा आहे की जर तुमच्या घरामध्ये अचानक काळ्या रंगाच्या मुंग्या ज्या आहेत त्या निघत असतील किंवा कुठून सुद्धा चालत असतील तर हा सुद्धा संकेत जे आहे देवी आईचा शुभ संकेत मानला जातो। एका पद्धतीने देवी आई आपल्या घरामध्ये विराजमान आहे असं म्हटलं जातं। आता त्याचबरोबर पाल दिसणे, बघा देव तुम्ही ज्या ठिकाणी आपला देव्हार असेल किंवा मग देवाच्या मूर्त्या वगैरे असतील अशा ठिकाणी जर तुम्हाला पाल दिसत असेल तर अर्थातच हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो। त्याचबरोबर बघा, तुम्ही एखादं स्तोत्र म्हणत असाल किंवा पाठन करत असाल काहीतरी, जसे की दुर्गा सप्तशतीचं पाठ असेल असं काही करत असाल आणि तुम्हाला वाचत असताना असे वाटत असेल की तुमच्या मागे कोणीतरी आहे तर हा सुद्धा देवी आईचा वास आपल्या घरात असल्याचा संकेत मानला जातो।
त्याचबरोबर आपण देवी आईला पूजेमध्ये फुलं वाहत असतो. ते फुलं जर तुमचे सुकलेले नसतील, म्हणजे अर्थातच तुम्ही आज वाहिली आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा ते टवटवीत असतील, सुकलेले नसतील, तर हा सुद्धा संकेत जे आहे देवी आईचा वास आपल्या घरामध्ये झालेला आहे, सूक्ष्म रूपामध्ये जे आहे ते आपल्यासोबत आहे असा याहून दर्शवला जातो. तर उद्या कन्यापूजन केलं जातं अष्टमीच्या दिवशी. तर अर्थातच नक्की सगळ्यांनी कन्यापूजन करावं, कारण देवी आईची सर्व प्रकारची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून कन्यापूजन केले जातं. खूप महत्त्वाचं जे आहे कन्यापूजन मानलं जातं. अर्थातच तुम्ही सुद्धा घटस्थापना केली असेल तर कन्यापूजन नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.